नव भारत अभियानाच्या माध्यमातून या ठिकाणी बेरोजगार व गायनधारकांचा मेळाव्याचं आयोजन केलं होतं संत एकनाथ रंगमंदिरमध्ये। या कार्यक्रमासाठी पालकमंत्री आदरणीय आणि मंत्री महोदय शिरसाट साहेब हे उपस्थित राहणार होते, पण काही कारणामुळे उपस्थित राहू शकले नाही। त्यांचे प्रतिनिधी आदरणीय सागरजी वाडकर सर या ठिकाणी होते, त्याच्यानंतर अनिल बिरारीजी या ठिकाणी उपस्थित होते, पैठणीजी होते आणि मी स्वतः डॉक्टर विलास जोंधळे आंबेडकरी चळवळीचा एक विचारवंत म्हणून या ठिकाणी मी उपस्थित होतो। त्यानंतर नवभारत अभियानचे अध्यक्ष ॲडव्होकेट गगनजी साळवीजी, नंदकिशोर हिवळेजी आणि सर्व त्यांचे पदाधिकारी ह्या मेळाव्याचं छान पद्धतीनं नियोजन केलं। या भारतामध्ये जो बेरोजगाराचा जो प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे त्यांना न्याय कसा मिळवून देण्यात येईल त्यासाठी नवभारत अभियान एक संघटना स्थापन केली। ही या भारतामध्ये आर्थिक क्रांतीसाठी काम करणारी आहे। आतापर्यंत आपण पाहिलं बहुजन बांधवांसाठी अनेक आंदोलन मोर्चे होतात, महापुरुषाच्या नावाने आपण अनेक चांगली कामं करतो, पण महापुरुषांचे विचार हे नुसते आत्मसात करण्यासाठी नुसतं भावनिकतेवर नसून एक कृतिशील कार्यक्रम घेण्यासाठी नवभारत अभियाननी छान पद्धतीनं बेरोजगार मेळाव्याचं आयोजन केलं, नियोजन केलं। त्या संदर्भात मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्या ठिकाणी यांच्या यशामुळे अनेक बेरोजगारांना प्लॉट त्यांनी मिळवून दिलेत, गायधारण जमिनी त्यांनी मिळवून दिल्यात आणि चांगल्या पद्धतीनं काम करतात। आपण पाहतो भारतामध्ये आर्थिक फार मोठी दरी निर्माण झालेली आहे, लोकसंख्या वाढ असेल त्याच्या मागे कारणं, आणि दोन वर्ग निर्माण झालेत भारतामध्ये, एक गरीब आणि श्रीमंत। जोपर्यंत ह्या भारतामध्ये आर्थिक क्रांती होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही शेवटच्या माणसापर्यंत पोहोचली नाही आपल्याला म्हणावं लागेल। मग आर्थिक क्रांतीसाठी एक दुसऱ्याला मदत करणं, उद्योजक निर्माण करणं आणि शेवटचा जो वर्गातला जो तरुणी आहे तिच्या हातामध्ये कौशल्य देऊन तिला सक्षम बनवणं हे आपल्या सर्वांच्या लोकशाहीचं आणि सर्वांचं आपलं कर्तव्य आहे। त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी मी सांगू इच्छितो, आर्थिक क्रांतीशिवाय सामाजिक क्रांती होणार नाहीत। शैक्षणिक क्रांती, आर्थिक क्रांतीमधूनच सामाजिक क्रांती होईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो अपेक्षित लोकशाही होती, जसं पॉलिटिकल रिव्होल्युशन असेल, सोशल रिव्होल्युशन असेल, त्याच्यामध्ये शैक्षणिक क्रांती आणि आर्थिक क्रांती ह्या फार मजबूत आहेत आणि आर्थिक वर्ग ठराविक व्यापारी वर्गाकडे, ठराविक लोकांकडेच आहेत। सर्वसामान्य लोकांपर्यंत हे व्यवहार गेले नाहीत, उद्योजक निर्माण झाले नाहीत। प्रत्येक एका माणसाची प्रगती म्हणजे सगळ्या समाजाची प्रगती नाही बांधवांनो। समाजातील प्रत्येक स्तराची आर्थिक क्रांती उंचावल तेव्हाच खऱ्या अर्थानं समाजाची क्रांती होईल। हाच या ठिकाणी मेसेज ह्या मेळाव्याच्या निमित्ताने मी देऊ शकतो आणि इथंच थांबतो। जय भीम, जय भारत, जय संविधान। मी डॉक्टर विलास जोंधळे, एक विचारवंत। ॲडव्होकेट जगन साळवे, मुख्य समन्वयक नवभारत अभियान। आम्ही गेल्या 2 वर्षापासून मागासवर्गीयांचे असणारे जे विविध प्रश्न आहेत, विशेष करून अर्थव्यवस्थेतील प्रश्न, त्यासाठी आम्ही लढा देत आहोत। त्याचबरोबर इथं असणाऱ्या संबंध मराठवाड्यातील गायरानधारकांचे जे प्रश्न आहेत की जे पात्र अतिक्रमित धारक आहेत, केवळ आणि केवळ संबंधित असणारे तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार, नायब तहसीलदार हे ऑर्थोडॉक्स असल्यामुळे या गरीब भूमिहीन लोकांना आजही त्यांनी वंचित ठेवलेलं आहे। माननीय कलेक्टर साहेबांना आमचं याविषयी बोलणं झालेलं आहे। त्यांनी सांगितलं जे पात्रतेमध्ये बसतात त्यांचं 100% आपण नियमानुकूल करू आणि सातबारे वाटप करू। या मेळाव्याच्या माध्यमातून आमची स्पष्ट अशी मागणी होती की मागासवर्गीयांना जे मिळालेलं आरक्षण आहे त्याचं ऑडिट झालं पाहिजे आणि जे वंचित घटक असतील त्यांच्यासाठी अर्थसंकल्पीय मोठी भरीव तरतूद केली पाहिजे आणि ते वंचित घटक हे मुख्य प्रवाहात कसे येतील त्या पद्धतीनं काम झालं पाहिजे। ज्या पद्धतीनं स्टँडअप इंडियामध्ये संबंध भारतामध्ये 2,25,000 बँका आहेत, त्या प्रत्येक बँकेने 2 तरुणांना, एक तरुण आणि तरुणी यांना दत्तक घेऊन 1 कोटी रुपये देऊन उद्योजक घडवलं पाहिजे। या दिशेनं आम्ही काम करत आहोत। तसेच तेलंगणा राज्य ज्या पद्धतीनं 10 लाख रुपये ना परतावा दलित बंधू योजनेमध्ये वाटप करतंय, त्या पद्धतीनं महाराष्ट्र शासनाने देखील अशा स्वरूपाचे अर्थसंकल्पीय तरतूद करून या बेरोजगार तरुणींना 10 लाख रुपये ना परतावा वाटप केले पाहिजे, अशी आमची मागणी होती। त्याचबरोबर केंद्राचा जो सामाजिक न्याय विभागाचा फंड आहे तो गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये किमान 5 लाख कोटी रुपये हे शासनाने अखर्चित ठेवून अन्य डिपार्टमेंटला वळवलेले आहेत। त्यासाठी ज्या पद्धतीनं राजस्थान असेल, कर्नाटक असेल, आंध्र असेल, तेलंगणा असेल, इथे सामाजिक न्याय विभागाचा असणारा जो
अर्थसंकल्पीय तरतूद आहे ती इकडे कुठे वळवू नका, तो अखर्चित ठेवू नका अशा स्वरूपाचा कायदा आहे, त्या स्वरूपाचा कायदा महाराष्ट्रामध्ये देखील आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये देखील झाला पाहिजे की जे 5 लाख कोटी रुपये यांनी अन्यत्र वळवलेत. आमची स्पष्ट मागणी आहे की ती फक्त आणि फक्त बेरोजगार मागासवर्गीयांना उद्योगधंद्यासाठी वाटप झाले पाहिजेत. आणि महाराष्ट्र शासनाच्या या 8-10 वर्षामध्ये अखर्चित रक्कम जर बघितली, किमान 50 ते 55 हजार कोटी रुपये आहे, ती देखील या मागासवर्गीय बेरोजगारांच्या उद्योगासाठी आणि कामधंद्यासाठी लागली पाहिजेत. त्याचबरोबर इथं असणाऱ्या शासकीय बँका जवळपास 2.25 लाख बँका आहेत, त्या बँकांमध्ये असणारं डिपॉझिट, त्याचबरोबर असणारी जी PF ऑफिस असेल, पोस्ट ऑफिस असेल, या 3 वित्तीय संस्थांमध्ये जवळपास 2 लाख कोटी रुपये हे अनक्लेम्ड पडून आहेत, ज्यांचा वारस कुणीच नाही आहे. त्यांचा वारस आम्ही आहोत. आम्ही बेरोजगार आहोत, आम्ही या भारताचे नागरिक आहोत. आम्हाला या 2 लाख कोटी रुपयांमध्ये उद्योगधंदे उभारणीसाठी शासनाने 1-1 कोटी रुपये वाटप करावेत आणि आम्हाला उद्योगधंदे उभे करून देण्यासाठी मदत करावी. त्याचबरोबर सामाजिक न्याय विभागात 2004-5ला जर रेशो बघितला आपण तर 425-450 प्रकरणं ही माननीय हंडोरे साहेब सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असताना त्यांनी दिले. मग आज रोजी 2025ला बेरोजगारीचं प्रमाण कमी झालं आहे की जास्त झालं आहे? त्या प्रमाणामध्ये इथं असणाऱ्या प्रत्येक जिल्ह्याला शासनाने विशेष घटक योजनेमध्ये मागासवर्गीयांच्या औद्योगिक सहकारी संस्थांसाठी एक 500 ते 600 प्रत्येक जिल्ह्याला टार्गेट देऊन इथं असणाऱ्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. त्यांचे 60% उत्पादन हे शासनाने परचेस करावं की जेणेकरून यांना मार्केटमध्ये त्रास होणार नाही. त्याचबरोबर वैयक्तिक विशेष घटक योजनेमध्ये 1 कोटी रुपये वाटप करून शासनाने या लोकांना उद्योजक घडवावं. स्टँडअप इंडिया योजनेचा जर आपण रेशो बघितला, सबंध औरंगाबादमध्ये फक्त आणि फक्त 1 प्रकरण या 7 वर्षामध्ये झालेलं आहे. आमची स्पष्ट मागणी आहे की प्रत्येक बँकेने 1 तरुण आणि 1 तरुणी यांना दत्तक घ्यावं. सबंध औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 485 ब्रांचेस आहेत. 485 गुणिले 2 म्हटलं तर ते जवळपास 930 तरुण एका वर्षामध्ये उद्योजक होऊन करोडपती होऊ शकतात. परंतु इथं असणारी बँकिंग धोरण, इथं असणारं प्रशासकीय शासकीय धोरण हे सरळ मागासवर्गीयांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करतंय. आमची स्पष्ट मागणी आहे की या प्रत्येक तरुणाला 1-1 कोटी रुपये देऊन शासनाने उद्योजक घडवून आणावं. त्याचबरोबर इथं असणारी जी रमाई घरकुल आवास योजना आहे त्यामध्ये प्रत्येकाला 5 लाख रुपये मिळाले पाहिजेत आणि कामगार कल्याण मंडळाकडे 25,000 कोटी रुपये हे तसेच पडून आहेत. त्यातले 7 लाख रुपये म्हणजे 12 लाखामध्ये अगदी चांगलं टुमदार घर बनतं. म्हणून आमची स्पष्ट मागणी आहे की या लोकांना 12 लाखामध्ये 1-1 घरकुल मंजूर केलं पाहिजे. आणि इथं असणारे जे 1991चा GR आहे, 28/11/91चा GR, तो स्पष्ट सांगतो की 14 एप्रिल 19 असणाऱ्या व्यवस्थेने 7/12 नियमानुकूल करावेत. परंतु त्यांच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष होतंय की जाणून बुजून या लोकांना मागे ठेवण्याचं काम इथली प्रशासकीय व्यवस्था करते. हा आमच्या समोरचा एक मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर CMEGP असेल, PMEGP असेल आणि सिबिलची जी जाचक रद्द झाली पाहिजे. कारण गुजरात राज्यामध्ये जर सिबिल लागू नाही आहे मग महाराष्ट्रामध्ये सिबिल का लागू आहे? आमची स्पष्ट मागणी आहे की ज्या लोकांनी 2-5 कोटी 10 कोटी रुपये घेतले असतील, शासनाचा लाभ घेतला असेल, त्यांना तुम्ही त्याच्यामध्ये सिबिल लावा. परंतु एखाद्या महिलेने 10,000 5,000 रुपये जर लोन घेतलं असेल बचत गटाचं, एखाद्याने मोबाईल घेतला असेल, 2 व्हीलर घेतले असेल, TV घेतले असेल, यांना तुम्ही सिबिल कशा आधारे लावताय? म्हणजे सरळ गरिबांना गरीब आणि श्रीमंतांना श्रीमंत करण्याचा या ठिकाणी शासन प्रशासनाने घाट घातलाय का, अशी आम्हाला कुठेतरी शंका येते. त्याचबरोबर मागासवर्गीयांसाठी असणाऱ्या ज्या विविध स्कीम्स आहेत त्या पूर्णपणे इम्प्लिमेंट का होत नाहीत याच्यासाठी एक आयोग नेमला गेला पाहिजे. आणि मागासवर्गीय माणूस हा मुख्य प्रवाहात कसा येईल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहित असताना या अगदी शेवटच्या माणसाला प्रमाणभूत मानून, त्याला केंद्रीभूत मानून ही घटना लिहिली. मग आजही जर ही लोक आपल्या हक्क आणि अधिकारापासून वंचित असतील तर नक्की शासन यातून काय मेसेज देत आहे? एकीकडे आपण बघतोय सुवर्ण महोत्सव चालू आहे देशाचा, भारतीय स्वातंत्र्याचा, भारतीय राज्यघटनेचा, आणि दुसरीकडे आपण बघितलं तर मागासलेला माणूस आजही 2.5 लाखाचं घरकुल मिळावं म्हणून परेशान आहे. आपण जिथं राहतो त्या मायवडमध्ये 3.5 कोटी रुपयांना एक घरकुल आहे, घर आहे, आणि इकडं 2.5 लाखासाठी लोक आमरण उपोषण करतायत. म्हणजे हा जो डिफिसिट आहे, ही जे डिस्क्रिमिनेशन आहे, हे इकॉनॉमिकल डिस्क्रिमिनेशन एक दिवस भारताला हे मागे खेचू शकतं. तुम्ही जर युनोच्या भिंतीवर बघितलं तर जगाच्या पाठीवर जर समजा कुठं दारिद्र्य असेल तर ते जगाच्या एकूण श्रीमंतीला घातक आहे. तोच प्रकार इथं भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू होऊ शकतो. इथं असणारी जी गरिबी आहे ती दूर करणं हे शासनाचं परम कर्तव्य आहे. नव भारत अभियानाच्या माध्यमातून आम्ही सगळे तरुण मित्रमंडळी
दिल्लीला यापेक्षा मोठ्या स्वरूपाचे आंदोलन भविष्यात आम्ही करणार आहोत आणि फक्त आम्हाला अर्थव्यवस्थेतील आमचा वाटा मिळाला पाहिजे, यासाठीच आमचा पुढील लढा असेल. थँक्यू.